नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचे श्रुती किचन्स मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। मी कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे। आता मी ज्यात थोडं तेल घालते, एक छोटा चम्मच तेल तापले। मी गॅस कमी केलेला आहे। थोडीशी हिंग घालायची आणि अर्धा चम्मच आपल्याला त्यात हळद घालायची आणि आता मी ते कुरमुरे घेतले 2 वाट्या छोट्या कापून। आता आपल्याला चांगलेसे भाजून घ्यायचे। बघा आपले कुरमुरे छान आता भाजून आहेत, हे बघा। आता आपण हे काढून घेऊया भांड्यामध्ये। मी तुम्हाला टोमॅटो चाट बनवून दाखवत आहे। त्यासाठी मी 2 टोमॅटो घेतलेत कापून, ते आपल्याला असे प्लेटमध्ये लावून घ्यायचे। आता आपण टोमॅटोचे काप लावून घेतले। त्यावर आपण जे भाजलेत कुरमुरे ते घालायचे। आता आपण ह्यावर बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा। काकडी घेतली थोडी, ते घालायचे। आता यावर मी थोडं किसून गाजर घालते। काळी मिरी घालते थोडी, थोडंसं मीठ, थोडा चाट मसाला घालते। आता यावर मी थोडे डाळी घालून घेते। तुम्ही घातले तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल, असेल तर टाका। थोडे मसालेदार शेंगदाणे घेतले, तेही तुमच्याजवळ असतील तर टाका, नाही टाकले तरी चालते। आता थोडं लिंबू पिळून घ्यायचं आपल्याला त्याच्यावर। बारीक शेव घालते। याच्यावर थोडी कोथिंबीर घालायची। बघा आपला टोमॅटो चाट बनवून तयार आहे, हे बघा। टोमॅटो स्लाइस भेल बनवून तयार आहे। ही तुम्ही नक्की करून पहा, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।